नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा चेहरा मोहरा बदलणार, पालकमंत्र्यांची मोठी घोषणा। संदेश पारकरांना भविष्यात मोठी जबाबदारी, वाढदिनी पालकमंत्र्यांचा संकेत। आणि नाकर्त्या अधिकाऱ्यांची बदली नको, घरीच पाठवा, दीपक केसरकर संतापले। आता पाहूयात सविस्तर बातम्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 11 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं। पाहूयात काय म्हणालेत पालकमंत्री उदय सामंत। अनेक वेळा मी सांगितलेलं होतं की तोक्ते वादळामध्ये जी नुकसान भरपाई आम्हाला द्यायची होती 45 कोटी 49 लाख रुपये, ही 45 कोटी 49 लाख रुपये हे प्रशासनाकडे जमा झालेले आहेत। 2 ते 5 जुलै या कालावधीमध्ये हे पैसे तहसीलदाराच्या स्तरावर गेलेले आहेत आणि त्याची आकडेवारी 5 मिनिटात मी तुम्हाला देतो किती घरांसाठी हे काय ते, म्हणजे ते सगळेच्या सगळे पैसे मिळालेले आहेत। 2 जुलैला मिळालेले आहेत। आता काय 2-3 दिवसात मिळालेले का नाही सांगितलं, कारण काल नीटची केंद्र झाल्यानंतर सुद्धा ते आम्ही केलं म्हणून बातम्या यायला म्हणून सांगितलं की तोक्ते वादळाचे पैसे अगोदर मिळालेले आहेत। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1 PSC आणि 10 नवीन उपकेंद्रांना 11 नवीन उपकेंद्रांना मान्यता मिळालेली आहे। त्याच्यामध्ये कुडाळ तालुक्यामध्ये सोनवडे इथे प्राथमिक आरोग्य केंद्राला मान्यता शासनाने दिलेली आहे। कुडाळमध्ये गोवेरी, माड्याची वाडी, सावंतवाडीमध्ये भोम कोलगाव, सावंतवाडीमध्ये सोनुर्ली, दोडामार्गमध्ये मोरगाव, दोडामार्गमध्ये वज्रे, दोडामार्गमध्ये घोडगेवाडी, वेंगुर्ल्यामध्ये रेडी नंबर 2, वेंगुर्ल्यामध्ये पेंडूर, वेंगुर्ल्यामध्ये कांबळेवीर आणि कणकवलीमध्ये असलदे असे एकूण 11 उपकेंद्र आणि 1 प्राथमिक आरोग्य केंद्र हे महाराष्ट्र शासनानं नवीन आराखड्यामध्ये मंजूर केलेलं आहे। आणि जिल्ह्यातलं प्राथमिक आरोग्य केंद्र एकमेव जे मंजूर झालं आहे ते कुडाळ मतदारसंघामध्ये कुडाळ येथे झालेलं आहे। त्याच्यामुळं हल्ली भीती काय वाटते की आपले वैभव नाईक साहेब कामं करून घेऊन येतात आणि इकडे ते पोचेपर्यंत हे आम्ही सगळं मंजूर केलं आहे असं सांगणारे निर्माण झालेले आहे। कुडाळ तालुक्यामध्ये सोनवडे प्राथमिक आरोग्य केंद्र, कुडाळ तालुक्यामध्ये गोवेरी उपकेंद्र, कुडाळमध्येच माड्याची वाडी उपकेंद्र, सावंतवाडीमध्ये भोम कोलगाव उपकेंद्र, सावंतवाडीमध्ये सोनुर्ली उपकेंद्र, दोडामार्गमध्ये मोरगाव, वज्रे, घोडगेवाडी ही 3 उपकेंद्र, वेंगुर्ल्यामध्ये रेड्डी नंबर 2, पेंडूर, कांबळेवीर ही उपकेंद्र आणि असलदे कणकवलीमध्ये उपकेंद्र अशी 12 आरोग्याची केंद्र ही जिल्ह्यामध्ये मंजूर झालेली आहेत। त्याच्यामुळं जिल्ह्या पातळीवरची आरोग्य यंत्रणा ही गावापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला यश आलं आहे। त्याच्यामुळेच ही आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र आपण मंजूर केलेली आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। नाकर्त्या अधिकाऱ्यांमुळे दोडामार्गचा विकास रखडला असून बांदा दोडामार्ग रस्त्याला 122 कोटी देऊनही रस्त्याचं काम करण्यात बांधकामचे अधिकारी अपयशी ठरलेत। अशा अधिकाऱ्यांना बदली नको, घरीच पाठवा असा संताप आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त करत पालकमंत्र्यांचं लक्ष वेधलंय। या रस्त्यासाठी 122 कोटी आपण तुम्हाला बजेट वाचलं तर त्याच्यामध्ये 122 कोटी रुपयाची वेगळीच असतात, त्याच्यावर सगळ्यात जास्त वाहतूक आहे आणि म्हणून त्याला कंत्राटदार मिळत नव्हता। म्हणून तात्पुरत्या स्वरूपामध्ये हा रस्ता पूर्ण दुरुस्त करायला पैसे दिले। 122 कोटी रुपये वेगळे मिळणारच आहे, तो काय रस्ता रस्ता नाही झालेला, परंतु तोपर्यंत चांगल्या रस्त्यावरून लोकांना जायचं आहे म्हणून त्याला आपण पैसे देतो आणि ते पैसे जर अधिकारी वेळेवर टेंडर काढू शकत नसतील तर ते वाला किती तारीख आहे ना सगळ्या महाराष्ट्रात माहिती होतं। तुम्ही 15 दिवसाची मुदतवाढ देता हे कुठेतरी चुकीचं आहे। मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो, मी तर स्वतःपासून काम करून घेतो, परंतु दोडामार्गचं ऑफिसचे 24 कोटी रुपयाचं दाखवलेलं आहे। हे प्रपोजल PWD पेंडिंग आहे, आरोग्य खात्याकडे नाही।
हे जे सँक्शनला गेलं त्याचा फॉलोअप कोणी करायचा? तुम्ही टेक्निकल इंजिनियर जाऊन बसायचं तिथं सँक्शन तो घेऊन यायचे की 24 कोटी नोकरी छोटी गोष्ट नाही. आणि मग जर असे अधिकारी जर आपल्याकडे राहत असतील तर मग आपण काही करू शकणार नाही. मला वाटतं 2 वर्षापूर्वी आपण रस्त्याचं भूमिपूजन केलं आणि अजून सुद्धा जर तो कॉन्ट्रॅक्टर रस्तेच बांधत असेल तर याचा अर्थ की तो काम करायला नालायक आहे. शेवटी पैसे किती मंजूर करून आणायचे त्याला एक मर्यादा आहे. आणि एवढे पैसे आणल्यानंतर सुद्धा ते विकास होत नसेल आणि लोकांना जर अशा पाणी घातलेल्या रस्त्यावर यायला लागत असेल तर त्याच्यावरती दुर्दैवी बाब नाही. महाराष्ट्रामध्ये कुठे असं घडलेलं नाही. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की ज्या वेळेला काम करायची संधी मिळते त्यावेळेला पैसे केवळ मंजूर करून चालत नाही, ते काम पूर्ण करून घ्यायला. याची मला जाहीर झाली नाही तर अधिकारी टोलवाटोली करत जातात. 2 वर्ष करतात, 4 वर्ष करतात. डेपो 8 कोटीचा आहे पण त्याचे डिझाईन सुद्धा अजून कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं नाही. असं करणारे अधिकारी घरी पाठवायला नाहीतर आपल्याला रिझल्ट मिळू शकणार नाही. आणि मी जरी बोलायला सौम्य असलो तरी ऍक्शन घेण्यामध्ये अजिबात सौम्य नाही. जे अधिकारी असं वागतील त्यांना एकतर त्यांची ट्रान्सफर नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्टवर करायला लागेल. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सिंधुदुर्गातून दरवर्षी नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. मात्र जिल्ह्यात केंद्र नसल्यानं विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी मुंबई, गोवा, कोल्हापूर या ठिकाणी जावं लागत होतं. या संदर्भात कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून परफेक्ट अकॅडमीचे प्रोफेसर राजाराम परब यांनी हे परीक्षा केंद्र सिंधुदुर्गात होण्याची मागणी केली होती. सिंधुदुर्ग लाईव्हनं ही मागणी सातत्यानं उचलून धरली होती. अखेर याला यश आलं असून या परीक्षेचं केंद्र सिंधुदुर्गात होणार आहे. दरवर्षी आमच्याकडे शेकडो मुले जेई आणि नीटची तयारी करतात. पण आमच्या परफेक्ट अकॅडमी व्यतिरिक्तही ग्रामीण सिंधुदुर्गामधून शेकडो मुलं जेई आणि नीटची तयारी करत असतात. परंतु आपला जिल्हा कंपॅरेटिव्हली एज्युकेशनच्या बाबतीत मागे असल्यामुळे असेल किंवा आपल्याकडून ह्या प्रवेश परीक्षांसाठी बसणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या कमी असल्यामुळे असेल, आतापर्यंत IIT जेई, नीट किंवा NDA यासारख्या परीक्षांची प्रवेश परीक्षांची जी केंद्र आहेत ती सिंधुदुर्गामध्ये नाहीत. तर ह्या प्रवेश परीक्षांची केंद्र सिंधुदुर्गामध्ये नसल्यामुळे आपल्याकडून शेकडो विद्यार्थी दरवर्षी कोल्हापूर, मुंबई, गोवा इथे या प्रवेश परीक्षांसाठी जातात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, कोरोनाच्या काळामध्ये ह्या विद्यार्थ्यांनी प्रवास करून या केंद्रांवर जाणं हे अतिशय धोक्याचं आहे. शिवाय जर समजा हे विद्यार्थी एरवीसुद्धा परीक्षांसाठी जर गेले तर बाहेरच्या गावामध्ये जाताना त्यांचा प्रवास खर्च प्रचंड होतो. या विद्यार्थ्यांना 1-2 दिवस अगोदर जाऊन तिथे हॉटेलमध्ये वगैरे राहण्याची स्वतःची सोय करावी लागते. त्यामुळे बऱ्यापैकी ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या निकालावर आणि एकंदरीत परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर सुद्धा दरवर्षी फार परिणाम होतो. तर मी एक एज्युकेशन सिस्टममध्ये कार्यरत असणारा कार्यकर्ता किंवा विद्यार्थी म्हणून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना मी विनंती करू इच्छितो सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून की सर, आपण या गोष्टीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर सिंधुदुर्गाला आपली स्वतःची प्रवेश परीक्षा केंद्र म्हणजे IIT जेई असेल, नीट असेल किंवा NDA असेल तर ही प्रवेश परीक्षा केंद्र आपल्या सिंधुदुर्गात होतील याचा आपण पाठपुरावा करावा. परफेक्ट अकॅडमीचे प्रोफेसर राजाराम परब आणि सिंधुदुर्ग लाईव्हनं केलेल्या नीट परीक्षा केंद्रासंदर्भात केलेल्या मागणीला यश आल्यानं विद्यार्थी पालकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा सिंधुदुर्ग लाईव्ह. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा गृहनिर्माण प्रकल्प सिद्धिविनायक पार्क, मुंबई गोवा महामार्गालगत जैतापकर कॉलनी, ओरोस, सिंधुदुर्ग नगरी. 1 आणि 2 BHK फ्लॅट आणि शॉप, तयार ताबा, गृहकर्ज उपलब्ध OC सह. त्याचबरोबर गणेश मंदिर, क्लब हाऊस, गार्डन, जिम, इंडोर गेम्स, सिक्युरिटी, पार्किंग. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा आणखी एक गृहनिर्माण प्रकल्प सिद्धिदाता पार्क, मुंबई गोवा महामार्गालगत जैतापकर कॉलनी, ओरोस, सिंधुदुर्ग. 1 आणि 2 BHK फ्लॅट, तयार ताबा,
गृहकर्ज उपलब्ध। या ठिकाणी आपल्याला मिळेल सिक्युरिटी, प्रशस्त पार्किंग, 24 तास पाणी, वॉल कंपाऊंड, लिफ्ट, 1 BHK फ्लॅट 13,72,000 पासून। अधिक माहितीसाठी संपर्क 7999676767। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नातं विश्वासाचं। मेंबर ऑफ क्रेडाई सिंधुदुर्ग। SSPM मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाइम हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्गचं ट्रॉमा केअर सेंटर। डॉक्टर RS कुलकर्णी, डॉक्टर अजय कुमार अल्लमवार, डॉक्टर शैलेश शेवाळे ऑर्थोपेडिक सर्जन, डॉक्टर माधवी गोसावी ॲब्डोमिनल आणि चेस्ट सर्जन, डॉक्टर ओंकार वेदक ENT सर्जन, डॉक्टर विशाल कडेली यूरोलॉजिस्ट, डॉक्टर पल्लवी लोखंडे रेडिओलॉजिस्ट MRI CT स्कॅन, डॉक्टर स्नेहांका परब नेत्रशल्य चिकित्सक, डॉक्टर आशिष महामुनी, डॉक्टर पल्लवी सार्वे मॅक्सिलोफेशियल सर्जन, डॉक्टर आविष्कार कढव न्यूरोसर्जन, डॉक्टर आशुतोष पांड्ये क्रिटिकल केअर, डॉक्टर शैलेंद्र शिरवाडकर, डॉक्टर नागेश्री अल्लमवार भूलतज्ञ, जागतिक दर्जाचं लेव्हल 1 अपघात विभाग, ट्रॉमा आणि न्यूरो आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, फार्मसी, दुर्घटना विभाग, रेडिओलॉजी विभाग, ॲम्ब्युलन्स सेवा, ब्लड बँक आणि कंपोनंट सेपरेशन, लॅब टेस्ट, VIP आणि स्पेशल रूम उपलब्ध। संपर्क 023 67 23 40 00, 023 67 23 42 10, 023 67 23 42 11, 023 67 23 42 30। मोबाईल क्रमांक 9370 05 60 76 आणि 9420 90 76 61। उत्तुंग ध्येय आणि लेखणीचं अस्त्र। समाज परिवर्तनासाठी वृत्तपत्र हेच शस्त्र। स्वातंत्र्य लढ्याचंही हेच तंत्र। बंधुत्व समतेचाही हाच मंत्र। हाच वारसा कोकणचा, मार्ग नवा समृद्धीचा। साठी कोकणचं लोकप्रिय दैनिक कोकण 7 आता नव्या रूपात। एकादशीच्या मंगल मुहूर्तावर दिनांक 20 जुलै रोजी शानदार शुभारंभ। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया यानंतरची बातमी। रिफायनरी प्रकल्प कोकणातच होण्यासाठी आता स्थानिकांचं समर्थन वाढू लागलंय। सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती रिफायनरी समर्थनार्थ ठराव घेत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील विले ग्रामपंचायतीनेही रिफायनरी समर्थनार्थ ठराव घेतलाय। कोकणात रोजगाराचा प्रश्न अजूनही भेडसावतोय। त्यात कोरोना काळात लागलेलं लॉकडाऊन, युवकांच्या गेलेल्या नोकऱ्या यामुळे कोकणातच रोजगार निर्मितीचं महत्त्व अधोरेखित झालंय। रिफायनरी सारख्या प्रकल्पांमुळे इथल्या युवकांना इथेच रोजगार प्राप्त होऊ शकतो। यासाठी राजापूर तालुक्यातील विलिये ग्रामपंचायतीनं रिफायनरी समर्थनार्थ ठराव घेतलाय। हा ठराव तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येणार असल्याचं माजी नगरसेवक सुहास तावडे यांनी सांगितलं। कोकणात रोजगार उपलब्ध नाहीत, मोठ्या कंपन्या नाहीत, यामुळे इथे बरीच तरुण मंडळी बेकार आहेत। रिफायनरी सारखे प्रकल्प झाल्यास येथील कित्येक तरुण पिढीच्या रोजगाराचा प्रश्न कायमचा सुटेल। इथल्या तरुणांना नोकरीच्या शोधात मुंबई, गोवा, पुणे इथं जावं लागणार नाही, म्हणून हा प्रकल्प होणं गरजेचं आहे। यासाठीच विलिये ग्रामपंचायतीनं रिफायनरी समर्थनार्थ हा ठराव घेतलाय। दिवसेंदिवस रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा पाठिंबा मिळतोय। त्यामुळे ठाकरे सरकारनं या प्रकल्पाला मंजुरी दिल्यास इथल्या युवकांचा रोजगाराचा प्रश्न कायमचा मिटेल। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।
राष्ट्रवादीचे अकोल्यातील आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना सल्ला दिला असून नरोवा कुंजरोवा होऊ देऊ नका असं म्हटलंय. अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं असून या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवलं गेलं असल्याचं त्यांनी म्हटलंय. केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यानं नाराज असल्याच्या चर्चांना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला असला तरी समर्थकांच्या राजीनाम्यांमुळे अद्यापही चर्चा सुरू आहे. पंकजा मुंडे यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यभरातून मुंबईत दाखल झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी वरळी कार्यालयात चर्चा केली. यावेळी त्यांनी भूमिका मांडली. पदाधिकाऱ्यांचे राजीनामेही नामंजूर केले. दरम्यान आमदार अमोल मिटकरी यांनी यावर भाष्य करत असं म्हटलंय की ताईंनी आज कौरवांना चांगलंच झोडपलं. ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मामू मोठा चतुर आहे हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवलं गेलंय. मामू सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज आणि पोरी पळून नेणारे दुःशासन पण आहेत. नरोवा कुंजरोवा होऊ देऊ नका असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलंय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गेल्या 2-3 दिवसांपासून पाऊस कोसळतोय. दोडा मार्गात आज पावसाचा जोर वाढला, त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. दोडा मार्ग मावळणकर रस्त्यावर पाणी आल्यानं बाजारपेठेला जोडणारा रस्ता पाण्याखाली गेलाय. त्यामुळे दोडा मार्ग बाजारपेठेशी संपर्क तुटलाय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वेंगुर्ला तालुक्यात आज सकाळपासून पावसानं मुसळधार सुरुवात केली. यामुळे ठिकठिकाणी पुलांवर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प होती, तर शेतात नदीचं पाणी घुसल्यानं शेती पाण्याखाली गेली होती. हवामान खात्यानं अतिमुसळधार पावसाच्या दिलेल्या इशाऱ्यानुसार वेंगुर्ले तालुक्यात आज सकाळपासून मुसळधार पावसानं सुरुवात केली आहे. यामुळे आज ठिकठिकाणी नदी ओहोळांच्या पातळीत कमालीची वाढ पाहायला मिळाली. तालुक्यातील वेंगुर्ल्यावरून तुळसमार्गे सावंतवाडीत जाणाऱ्या रस्त्यावर तळवडे आणि होडावडा गावांना जोडणाऱ्या पुलावर दुपारनंतर पाणी आल्यानं या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. तर केळूसवरून कुडाळात जाणाऱ्या जिल्हा मार्गावरील रांजणवाडी पुलावर पाणी आल्यानं रस्ता वाहतूक बंद होती. तसेच या मुसळधार पावसामुळे गटारे तुडुंब भरून वाहत असल्यानं रस्त्यांवरही पाणी आलं होतं. भात शेतीच्या लावणीच्या कामांना वेग आलेला असताना या पावसामुळे भात शेती पाण्याखाली गेली असून लावणी केलेली भात शेती वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. मालवणात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. 3 दिवस सतत कोसळणाऱ्या पावसानं मालवणातील जनजीवन विस्कळीत झालंय. बागायत पुलावर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. मालवणात पावसाच्या दमदार सरी कोसळत आहे. शनिवारपासून कोसळणाऱ्या पावसानं आज बुधवारीही मालवणला झोडपून काढलाय. सर्वाधिक पाऊस हा मालवण तालुक्यात पडलाय. शहरात बांगीवाडा, पोस्ट ऑफिस, रेवतळे, भंडारी हायस्कूल रोड यांसह अनेक सखल भागात आजही पाणी आहे. देऊळवाडा सातेरी मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी वाहत होतं. नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
तालुक्यातील बागायत पुलावर पाणी आलंय. दरवर्षी या बागायत पुलावर पाणी येऊन वाहतूक ठप्प होते. आजही या पुलावर पाणी वाहत आहे, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत होत्या. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा सिंधुदुर्ग लाईव्ह. कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावंतवाडी. कॅथोलिक गोल्ड लोन, गरजेच्या वेळी पैसा हमखास. सोने तारण कर्ज सर्वात जास्त 4,300 रुपये प्रति ग्रॅम पर्यंत. सुलभ व्याजदर, अवघ्या 15 मिनिटात कर्ज उपलब्ध. आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा आणि सर्वांनी संधीचा लाभ घ्या. SSPM लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये तज्ञ व्हिजिटिंग डॉक्टर उपलब्ध. यूरोलॉजिस्ट डॉक्टर विशाल कडेली, MBBS, MS, MCH यूरोलॉजी, मूत्राशयाशी निगडीत आजार आणि त्यावरील शस्त्रक्रिया. रविवार दिनांक 11 जुलै 2021. न्यूरो फिजिशियन डॉक्टर आदित्य कुलकर्णी, MBBS, MD, DM न्यूरो. डोकेदुखी, मानदुखी, मणक्याचे आजार, फिट येणे, शरीर सुन्न पडणं, स्मृतिभ्रंश, अर्धांगवायू सहित मज्जा संस्थेशी निगडीत सर्व आजारांवर निदान आणि उपचार. रविवार दिनांक 11 जुलै 2021. संपर्क क्रमांक 02367 23 40 00, 02367 23 42 10, 02367 23 42 11, 02367 23 42 30. मोबाईल नंबर 9370 05 60 76. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल. कोकणचं लोकप्रिय दैनिक कोकण 7 आता नव्या रूपात लवकरच आपल्या भेटीला. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. कणकवलीत कोरोना योद्ध्यांचा सन्मान करत शिवसेना नेते संदेश पारकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. संदेश पारकर आमचे मित्र असून भविष्यात त्यांना मोठी जबाबदारी दिली जाण्याचे संकेत यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून संदेश पारकरांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. शिवसेनेत आल्यानंतर युवा नेते संदेश पारकर यांना पक्षात योग्य तो मान सन्मान देण्यात येतं. त्यामुळे पारकर यांनी आता तिथंच राहावं. भविष्यात त्यांना चांगलं पद मिळवून देण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करेन, अशी ग्वाहीच पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. की ठीक आहे, विरोधाला विरोध करण्यापेक्षा जे विरोधक पूर्वी आपल्या बरोबर होते त्यांचं देखील चांगलं व्हावं ही सांगणारी राजकीय संस्कृती संदेश पारकर साहेब पुढे बघायला मिळाली. आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बघायला मिळेल. हे देखील तुमचं फार मोठं कौतुक आहे. आज तुम्ही रक्तदान केलं, कोविड योद्ध्यांचा सत्कार केला. कोविड योद्ध्यांचा सत्कार करणं म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी खरोखरच पुण्य मिळवणं आहे. आपण अनेक वेळा असं म्हणतो, वर्तमानपत्रात वाचलंय, लोकांकडनं ऐकलंय, कोविडची परिस्थिती एवढी भयावह आहे की त्याच्यामुळे मंदिरं देखील बंद झालेली आहेत. आपण देवदर्शनाला देखील जाऊ शकत नाही. आणि म्हणून देवाच्या रूपात असलेलं, ज्यांनी आपल्याला वाचवलं, ज्यांनी आपल्यासाठी जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी अहोरात्र कष्ट केले,
ते आरोग्य अधिकारी असतील, अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, महसूल खात्याचे अधिकारी असतील, माझे पोलीस सहकारी असतील, या सगळ्यांना कोविड योद्धा म्हणून तुम्ही जे सांभाळलं, त्यांना जे गुंजारलं, त्यांच्या पाठीवरनं मायेचा हात जो फिरवला, हे देखील अतिशय चांगलं काम, सत्कर्म आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही केलेला. रात्री 1 वाजता असेल, 2 वाजता असेल, 3 वाजता असेल, जिल्ह्यातल्या एकमेव कार्यकर्त्याला जर फोन केला आणि तो धावून येणारा कार्यकर्ता म्हणजे संदेश पारकर आहे. हीच प्रतिमा संदेश जी आपल्याला भविष्यामध्ये ठेवायची. सामाजिक कामाचा वसा घेऊन मला अजून पुढे काम करायचं आहे, ही जी भावना आहे ही प्रत्येक शिवसैनिकाच्या, प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात असणं गरजेचं आहे. आता अनेक लोक असे असतात की चला मला काय मिळालं नाही, मग वाढदिवस का साजरा करायचा, वाढदिवस फक्त घरात साजरा करायचा, मग वया वाटप का करायचं, रक्तदान शिबिर का करायचं, मला काहीच जर कोणी दिलं नाही तर मी कशासाठी करू, हे प्रश्नचिन्ह आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असतं. या सगळ्या गोष्टींना छेद देणारं नेतृत्व म्हणजे सिंधुदुर्गाचं संदेश पारकरचं नेतृत्व आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संदेश पारकर मोठे होतील त्याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या बरोबरच आहे, पण संदेश पारकरांवर प्रेम करणारे जे हितचिंतक आहेत, संदेश प्रेमी जे आहेत, त्यांना देखील एवढं उदंड आयुष्य लाभलं पाहिजे की संदेशच्या 100व्या वाढदिवसाला अशीच गर्दी, अशाच लोकांची त्यावेळी देखील झाली पाहिजे. हे माझ्याकडे शुभेच्छा. पारकर साहेब, पुढच्या वाढदिवसाला तुम्हाला पद पाहिजे असं वैभव नाईक साहेबांनी सांगितलेलं आहे, त्यासाठी आम्ही नक्की पाठपुरावा करू. परंतु आपण घेतलेला सामाजिक कार्याचा वसा हा कधीही आपण सोडू नये आणि आपल्याला देखील उदंड आयुष्य लाभू दे, निरोगी आयुष्य लाभू दे. संदेश पारकर हे आपल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेत आहेत, त्यामुळे त्यांना समाजात मानाचं स्थान आहे. जनतेच्या हृदयात आणि मनात त्यांच्याबद्दल आदराचं स्थान आहे. हीच त्यांच्या कामाची पोचपावती असल्याचे गौरवोद्गार आमदार वैभव नाईक यांनी काढले. खरं तर संदेश पारकरांचा वाढदिवस सिंधुदुर्ग तर नाही तर महाराष्ट्रामध्ये असा एकमेव दिवाळीत असेल की गेली 30 वर्ष सातत्याने विविध उपक्रम घेऊन संदेश पारकरांच्या मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते वाढदिवस साजरा करत असतात आणि या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात आणि निश्चितपणे या सामाजिक उपक्रमाद्वारे आपण संदेश पारकरांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम गेले अनेक वर्ष करत आहोत. खरं तर सामंतसाहेब या कार्यक्रमाला मी ज्यावेळी खरं तर मला सर्वात जास्त येण्याचा योग आहे का 1-2 वर्ष सोडली तर सातत्याने संदेश पारकरांच्या वाढदिवसाला मी उपस्थित आहे आणि त्यावेळी व्यासपीठावर एकच घोषणा सातत्याने होत असते की संदेश पारकरांना मानाचं पद पुढच्या वर्षी या ठिकाणी मिळेल. परंतु या वर्षी सामंतसाहेब तुम्ही घोषणा न करता येणाऱ्या वर्षभरामध्ये संदेश पारकरांना एक राज्यामधील चांगलं मानाचं पद, खऱ्या अर्थाने जो कार्यकर्ता काम करतो त्या कार्यकर्त्याच्या अपेक्षा, लोकांच्या अपेक्षा त्या कार्यकर्त्याकडे असतात आणि निश्चितता तुम्ही त्याला मानाचं पद द्याल अशी मला निश्चित खात्री या ठिकाणी आहे. संदेश पारकर खरं तर आम्हाला सर्वांनाच मार्गदर्शक आहे. सातत्याने पद असून दे तर नसून दे, सातत्याने लोकांनी कुठलं काम आणलं की त्या कामाला सुरुवात करण्याचं काम संदेश पारकर नेहमी करत असतात. त्याचबरोबर खरं तर आत्ताच सामंतसाहेब तुम्ही या ठिकाणी सतीश सावंतांनी भाषण केलं, त्या भाषणात ते सांगितलं की दोघांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघातला पुढचा आमदार हा खऱ्या अर्थाने शिवसेनेचा या ठिकाणी असेल. राजकीय दहशतीच्या विरोधात लढणारे संदेश पारकर हे एकमेव नेते असल्याचं अरुण दुधवडकर यांनी सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला. संदेश पारकर यांनी सामाजिक कार्याच्या जोरावर जिल्ह्यात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्यांच्या सुखदुःखात ते नेहमीच सहभागी होत असल्याचं सांगत जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पारकर यांना शुभेच्छा दिल्या. आणि जी काय पदं त्यांना मिळालेली आहेत या पदाचा उपयोग त्यांनी निश्चितच इथल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेसाठी केलेला आहे. संदेश पारकर यांचं स्वप्न जे आहे की कणकवली शहर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती असं शहर आहे आणि हे शहर या सिंधुदुर्गात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये चांगलं नावारूपास यावं यासाठी कायमस्वरूपी त्यांची धडपड असेल. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल किंवा स्वर्गीय श्रीधर नाईक यांचे गार्डन असेल, यासाठी त्यांनी जो काही पालकमंत्र्यांकडे जो काही पाठपुरावा केला आणि त्याबद्दल तो निधी आणण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले ते शहराच्या प्रेमापोटी या शहराचा एक विजन असलेला निश्चितच संदेश पारकर यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देत असतेवेळी मी रामेश्वर देवळादेवीवर एकच प्रार्थना करेन की भविष्यात संदेश पारकर यांच्या ज्या काही राजकीय मनोकामना आहेत या राजकीय मनोकामना सर्व त्यांच्या पूर्ण होऊ दे अशा प्रकारची मी प्रार्थना करून त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देतो. यावेळी संदेश पारकर यांनी मनोगत व्यक्त करत कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त केले. आणि या सगळ्या देवळामध्ये काहीतरी माझ्याकडनं चुका झाल्या, माझे निर्णय चुकले असते, पण जरी माझे निर्णय चुकले असले तरी मी माझी जनतेची नाळ जी आहे, जनतेचं जे नातं आहे, हे नातं मी कधी त्याच्याकडे सोडलेलं नाही. आणि त्याचबरोबर जे मी ध्येय मनामध्ये धरलेलं आहे, जे समाजसेवेचं जे व्रत हातामध्ये घेतलेलं आहे, जे काही सोशल वर्क जे हातामध्ये घेतलं आहे, त्या कामामध्ये सुद्धा कुठे त्या ठिकाणी
काम सोडलेलं नाही. आणि म्हणून माझा वाढदिवस म्हटल्यानंतर तो एक सामाजिक बांधिलकी स्वीकारून एक सेवाभावी दिन व्हावा, एक सामाजिक जाण किंवा एक सामाजिक भान ठेवून तशा प्रकारचा कार्यक्रम व्हावे, हा प्रयत्न मी गेली 30-35 वर्ष करतो. आज या माझ्या सगळ्या जडणघडणीमध्ये अनेक कार्यकर्ते आज माझ्या बरोबर आहेत. अनेक कार्यकर्ते कुठे दुसऱ्या पक्षात गेले, अनेक कार्यकर्त्यांचा म्हणजे कैलासवासी सुबोध टिकले. ज्या सुबोध टिकलेंच्या नावानं आपण रक्तदान सारखं शिबिर त्या ठिकाणी घेतो, ते माझ्याबरोबर मी सरपंच असताना या शहराचे या गणरीचे उपसरपंच होते. त्यांचं सुद्धा दुःख दिलं माझ्या 14 जुलैला झालं. आणि मग त्या दिवसापासून जे रक्तदान शिबिर आहे त्या शिबिराला कैलासवासी सुबोध टिकलेंच्या नावानं आपण त्या ठिकाणी रक्तदान शिबिर करतो. आणि म्हणून ज्या कार्यकर्त्यांनी माझ्या जडणघडणीमधलं योगदान दिलं त्याचे त्या ठिकाणी विस्मरण जे होतोय ते होऊ दिलं जात नाही. आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी जेवढं प्रेम देता येईल, जेवढं मोठं करता येईल संदेश पत्रांच्या माध्यमातून किंवा जे काही करता येईल तो करायचा माझा प्रामाणिक प्रयत्न गेली अनेक वर्ष सातत्यानं राहिलेला. आणि म्हणून जो वाढदिवस आपण साजरा करतो किंवा जो जन्मदिवस साजरा करतो त्याच्यामध्ये माझी एक भावना आहे की ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. या कर्तव्य भावनेतनं गेली 35 वर्ष हे काम माझं सुरू आहे. आणि म्हणून माझा सहकारी कार्यकर्ता अशाच पद्धतीने गावागावामध्ये त्यांनी काम करावं आणि स्वतःचं अस्तित्व म्हणजे मी जिल्ह्यामध्ये जिवंत आहे हे आपल्या सामाजिक उपक्रमातून त्यांनी दाखवून द्यावं, हा एक विचार या सगळ्या कामामागचा आहे. आणि म्हणून आज या वाढदिवसाच्या निमित्तानं एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आणि तालुका स्तराच्या वतीनं आपण घेतला की कोरोनाच्या या 1.5 वर्षाच्या महामारीमध्ये ज्या संकटामध्ये ज्या पद्धतीनं आपण योद्धा म्हणून त्या रोगाशी किंवा त्या आजाराशी लढला आणि ती कोरोनाची लाट थोपवण्यामध्ये यशस्वी झाला, अशा अनेक कोरोना योद्ध्यांचं सरकार हा या ठिकाणी वाढदिवसाला व्हावा ही त्या ठिकाणी आमची भूमिका राहिली. आणि म्हणून डॉक्टर असतील, स्टाफ नर्स असतील, परिचारिका असतील, महसूलच्या प्रशासनामध्ये काम करणारे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, आपल्या आरोग्य विभागाच्या व्यवस्थेमध्ये असणारे काम करणारे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, पोलीस प्रशासनामध्ये काम करणारे पोलीस असतील, अधिकारी असतील, या सगळ्यांचा यथोचित त्या ठिकाणी सन्मान व्हावा. कारण जे काम आपण या कोरोनाच्या काळामध्ये केलं, खरं तर मला वाटतं की कोरोना आल्याच्या नंतर माणसातलं अंतर वाढलं. म्हणजे एकीकडे सामाजिक अंतर जोपासत असताना रोगाच्या आजारामुळे आपण माणसामधलं अंतर तोडलं, नाती संपली. पण अशा काळात सुद्धा एक माणुसकीचं नातं निर्माण करण्याचं काम, सेवाभावानं काम करण्याचं काम या सगळ्या आरोग्य व्यवस्थेनं या सगळ्या प्रशासनानं केलं. आणि म्हणून त्यांचं कौतुक समाजाच्या समोर व्हावं, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप त्या ठिकाणी मारली जावी आणि त्याला त्याच्यातनं त्यांचा जो आदर्श आहे हा जिल्हावासियांनी घ्यावा आणि ती प्रेरणा घेऊन नव्या पिढीने काम करावं, हा या मागचा खऱ्या अर्थानं माझा उद्देश आहे. मगाशी अनेक व्यक्तींनी आपले विचार मांडले. अनुबाई म्हणाले, अमित सावंत म्हणाले, आमचे वैभव नाईक म्हणाले. खरं तर या सगळ्या घटनेचा आणि या सगळ्या भाषणांचे साक्षीदार या व्हाल आहेतच. गेल्या 30-35 वर्षामध्ये या ठिकाणी सगळे नेते येत आहेत सगळे आणि त्या ठिकाणी आपले विचार मांडतात. आणि माझ्याबद्दल त्यांना आपुलकी असल्यामुळे संदेश पायकरांना ती सत्तेची संधी मिळाली किंवा त्यांच्या हातामध्ये अधिकार आले तर त्याचा योग्य उपयोग होईल, सर्वसामान्य जनतेसाठी होईल, हा विचार त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे. पण मी एवढंच सांगतो की माझं काम करण्याचं लक्ष्य आहे ते मी त्या ठिकाणी सोडणार नाही. माझ्याकडे पद असो किंवा नसो, कुठेही त्या ठिकाणी राजकारणामध्ये अनेक चढ उतार मी बघितलेले आहे, त्यामुळे मला त्याच्यामध्ये कुठलाही काही फरक पडत नाही. पण जर उद्याची संधी आपण मला दिली तर नक्की मी संधीचं सोनं करेल, हा विश्वास मी आपल्याला देतो. कारण लोकांची आपली लढाई कशी बांधायची, लोकांशी आपण त्या ठिकाणी आपल्या पक्षाचा विचार कसा रुजवायचा याच्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. कारण आम्ही जीवनामध्ये अनेक आव्हानं पेरलेली आहे, त्या प्रत्येकाला तिथल्या तिथं त्या ठिकाणी उत्तर आणि दोषात त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे आम्हाला कुठल्याही दहशतीचा भीती वाटत नाही, कुठल्या पैशाचा वापर त्या ठिकाणी आमच्यावर चालत नाही. आम्ही जी भूमिका स्वीकारतो त्या भूमिकेशी ठाम आणि प्रामाणिक असतो. जे मनात आहे तेच आमच्या ओटामध्ये असतात. त्यामुळे आमची वृत्ती बेदर आहे आणि त्यामुळे अनेक मित्र आम्ही जमवले, अनेक मित्र आम्ही गमावले. पण ठीक आहे, ते असतील त्यांचं त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर आपण काम सुरू करू आणि ते गेले त्यांच्या भविष्यात त्यांना सुद्धा चांगलं ते मोठे व्हावे अशी सुद्धा माझी त्या ठिकाणी इच्छा आहे. उदयजींचा मी कौतुक करतो की मी कुठल्याही पक्षात असलो तरी उदयजी त्या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाला वाढदिवसाला यायचे, मला शुभेच्छा द्यायचे. आणि आज ते या राज्याचे मंत्री असताना सुद्धा आज त्या ठिकाणी माझ्या समोर आले, माझ्या दिलेला त्यांनी शब्द पाळला, अरुबाईंनी पाळला, वैभव नाईकांनी पाळला. वैभव नाईक तर लेह लढाका होते, तिथून त्यांनी माझ्यासाठी त्या ठिकाणी आले. आणि म्हणून हेच प्रेम जरी आपण माझ्यावर ठेवलं तरी माझ्यामध्ये ते माझा एक संदेश पाहिजे म्हणून जे रसायन आहे हे रसायन फार त्या ठिकाणी चांगलं काम करू शकेल. आणि जी तुम्ही जबाबदारी द्या ती जबाबदारी नक्की त्या ठिकाणी पार पाडण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. आणि जो निर्णय या जिल्ह्यामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये
शिवसेना प्रमुख खासदार विनायक राऊत, उदयजी सामंत, अरुबाई दुधवड हे जो काही निर्णय घेतील तो निर्णय शिवसेनेचा निर्णय म्हणून कार्यकर्ता म्हणून मी तो घेईल आणि तशा पद्धतीने तुम्हाला त्या मतदारसंघामध्ये किंवा त्या निवडणुकांमध्ये निकालणे हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख नीलम सावंत पालव, युवा सेना जिल्हा प्रमुख गीतेश कडू आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा चेहरा मोहरा बदलणार, पालकमंत्र्यांची मोठी घोषणा. संदेश पारकरांना भविष्यात मोठी जबाबदारी, वाढदिनी पालकमंत्र्यांचे संकेत. आणि नाकर्त्या अधिकाऱ्यांची बदली नको, घरीच पाठवा, दीपक केसरकर संतापले. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग, हृदयशास्त्र विभाग, डॉक्टर रमेश माळकर, MBBS, DNB मेडिसिन, DNB कार्डिओलॉजी, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, 2D इको. आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी. सूचना: विभागात प्रत्येक शुक्रवारी उपचार केले जात असून सदर विभागातील रुग्णांसाठी प्रत्येक गुरुवारी सकाळी 10 वाजता नाव नोंदणी सुरू होईल. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग.